कराड तालुक्यातील चोर येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या व रखडलेल्या कामांचा सविस्तर आढावा जिल्हा परिषद सदस्य मदनभाऊ काळभोर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला। यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह ठेकेदार, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच आणि विविध गावांमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीत सावरघर, भांबे, धावरवाडी, मस्करवाडी, चोरजवाडी, साबळवाडी, मरळी, कोरोळे आदी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते। तसेच बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सुरेश गायकवाड, सहाय्यक अभियंता सिकंदर वायदंडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता LP साठे, ग्रामसेवक गप्पूर अत्तार, संदीप निकम, दादासू केंगर, विजय सोनवले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। बैठकीस भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश तात्या पाटील, सतीश शिंदे, सुनील काळभोर, नरेंद्र साळुंखे, गोरख यादव तसेच परिसरातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य मदनभाऊ काळभोर म्हणाले, आढावा बैठक आपण आयोजित केली आणि त्या बैठकीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सोरेगावचे सरपंच ताई, आमच्या गावचे लोकनेते आणि सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सुरेश तात्या पाटील, सोरेगावचे सरपंच प्रसाद दादा साळुंखे, नरेंद्र साळुंखे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे शाखा अभियंता गायकवाड साहेब, शाखा अभियंता साठे साहेब, ग्रामविस्तार अधिकारी स्वामी साहेब आणि सर्व ग्रामसेवक, विविध गावातले आलेले सगळे सरपंच, उपसरपंच आणि सर्व ग्रामस्थ, आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिला। आपण वेगवेगळ्या गावांचा आढावा घेतला। त्याच्यामध्ये प्रामुख्याने चोरे गावाच्या जलजीवन मिशनचा आढावा घेतला। त्याची सर्व माहिती घेऊन ते लवकरात लवकर काम कसं मार्गी लागावं याचा आपण प्रयत्न करू। त्यासाठी कॉन्ट्रॅक्टर जाधव साहेब आहेत, त्यांना पण आपण तशा सूचना केलेल्या आहेत। आणि विविध ठिकाणी जलजीवनची जी कामं चालू आहेत, काही ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टीसाठी ते काम थांबलेले आहेत, तर आपण तसे ते कॉन्ट्रॅक्टरला पण सूचना दिलेल्या आहेत। ते कॉन्ट्रॅक्टरनी मान्य केलेले आहे, 2-4 दिवसात ते कामं पूर्ण करतील। आणि अशा प्रकारे सर्व अधिकारी या ठिकाणी आले, त्यांनी सर्वांनी हमी दिलेली आहे की लवकरात लवकर 2-3 महिन्यामध्ये लोकांच्या ज्या काही छोट्या मोठ्या असुविधा आहेत त्या सुविधा पूर्ण करण्याचं त्यांनी हमी दिलेली आहे। त्याचबरोबर डप्पळवाडी, चोरजवाडी रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे। गायकवाड साहेबांनी आता आपल्याला सांगितलेलं आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये त्याचं डांबरीकरण होईल। भांबेगावच्या कॉन्क्रिटीकरणाचं चालू आहे, त्याचं दोन्ही बाजूला गटराचं काम चालू आहे, ते झाल्यानंतर कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू होईल। पालगावामधील याचं मोठा प्रोजेक्ट आहे, त्याचं पण काम चालू होईल असे आपल्याला सगळ्यांनी हमी दिलेली आहे। म्हणजे आपण आज या ठिकाणी सर्व आला आणि जिल्हा परिषद गटाच्या वतीनं, पाल गटाच्या वतीनं सर्व अधिकाऱ्यांचं, सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व नागरिकांचे आभार मानतो। सांगितलं 2016-17 जे पाईपलाईन आपण केली त्याच्यामुळे त्यामध्ये एस्टिमेट त्याची अजून मुदत संपलेली आहे। प्रत्येक गोष्टीचं काम झालं। 2016-17 कधी पाईपलाईन झाली अंतर्गत जे आपल्या गावात चालू आहे पाईपलाईन नाही ते त्याला राष्ट्रीय पेयजलची आपली योजना मंजूर झाली। नकाशावर झालेली आहे, ग्राउंड मध्ये पाईपलाईन संपूर्ण नाही झाली। तुम्ही फक्त वाढीव घरांची पाईपलाईन लावलेली आहे। नाही गावातली झाली, आता गावातले जी पाणी पुरवठा चालू आहे 2012च्या 1,35,00,000 गावची पाईपलाईन बदललेली नाही। कुठली बदलली? तुम्ही DNA टेस्ट करा, पाईपलाईन उकरा आणि टेस्टिंग करायचं जर 2012ला पाईपलाईन झाली असेल तर गोवाडीमध्ये गोरख होता, गोरख आहे का? गावाची पाईपलाईन बदलली का तुम्ही? उभं राहून सांग मला, अख्ख्या गावाची बदलली का? नाही सांग, अख्ख्या गावाची पाईपलाईन बदलली का तुम्ही? फक्त वाढीव घर आहेत ना, तिथं 100 मीटर नाही पण झाले नाही तर मग तुम्ही घ्यायला पाहिजे होती नवीन पाईपलाईन। पाईपलाईन आम्ही म्हणतो झाल्या म्हणून तुम्ही आता नाही झाली म्हणून आमच्या रिपोर्ट आहे त्या पद्धतीनं कामाचंही चाललेलं आहे ना। पण पाईपलाईन झालीच नाही तर तुम्ही कसं सिद्ध करू शकता? मग आता तुम्ही सिद्ध कसं करू शकता नाही झाली म्हणून? सर म्हणतात ना की त्या पाईपची लाईफ आहे, त्या लाईफ नंतर लाईफ चेक करा, पाईप चेक केल्यावरच कळलं ना झालं का नाही। जर पाईपलाईन इंटरनल नव्हती तर तुम्ही तुमच्या तिकडची आता पाईपलाईन का बदलली? जलजीवनची पाईपलाईन आता नवीन का बदलली? कुठली? की खाली कोपरा पण ती पाईपलाईन खाजगी शेतकऱ्यांच्या जागेतनं जात होती। नाही, तुम्ही असं कारण देऊ नका। ऐका, आता कारण काय? जलजीवनची पाईपलाईनचे पैसे तिथं का वापरले? आता कुठल्या त्या पाईपलाईनला का वापरले? तुमच्या बंगल्याकडून गेलेल्या? आमच्या बंगल्याकडून गेलेली पाईपलाईन झालीच नाही। ती पाईपलाईन झाली शेळके आप्पांचे घर, ते खालच्या बाजूला घर पाईपलाईन झाली। ती पाईपलाईन मागच्या 5-6 वर्षापूर्वी नवीन झाली। ती नवीन ती नाही झाली पाईपलाईन। ती पाईपलाईन नवीन झाली असती तर त्या पाईपलाईनचा जी पुढचा भाग शिल्लक राहिलाय ना, त्या पाईपलाईन नवीन झाल्या आता। आणि जे आपण केलं ना पूर्ण नवीन टाकी पूर्ण नाही, ऐकून घ्या व्यवस्थित। सगळ्या मीटिंग मध्ये प्रत्येकाला कळलं पाहिजे,
जलजीवनचं तुम्ही म्हणताय ना इंटरनल नव्हती, तर मग आता तुम्ही टाकली का? आम्ही ते वाढीवमध्ये टाकलं तेच सांगितलं की नाही, वाढीव कसं टाकली तुम्ही? 1 किलोमीटर हो पाईपलाईन मग सांगितलं की वाढीवमध्ये किती किलोमीटर काम झालं आपलं वाढीवचं आता सांगायचं. 500 मीटर ओके, पण ती काय बदल? मग तेच सांगतो मी, त्या भागाला पाणी पुरवठा होणारी पाईपलाईन होती ना, राष्ट्रीय पेयजलच्या योजनेच्या काळात झाली होती, ती खासगी शेतकऱ्यांच्या शेतातनं त्यावेळेला तिकडे वस्ती नव्हती म्हणून झाली होती. नाही तुमचं गोष्ट, पण ती नवीन पाईपलाईन होती, तीच सगळ्यात अगोदर तुम्ही बदलली आणि जुन्या पाईपलाईन वरती तुम्ही हातच घालत नाही. मग बेगर वस्तीची तुम्ही का नाही घेतली पाईपलाईन? आता जुनी पाईपलाईन आहे. आता बेगर वस्तीची जी पाईपलाईन आहे ना राष्ट्रीय पेयजलची झालेली, ती कुठं नाही पाईपलाईन, तुम्हाला माहिती आहे कुठं नाही? कुठं नाही. सांगा तुम्ही. एक मधनं तिथून अक्षयच्या तिथून एक मधनं बेकरवाडीत करून दिले कनेक्शन आता मागच्या 1-2 वर्षापूर्वी, हम्म. बरोबर? आणि जुनी पाईपलाईन इकडून खालून गेलेली आहे गावातून, तिथून कनेक्शन आहे. आपल्या टाकीपासून हे जे देवळाच्या चौकापासून आधी तिकडे- चेअरमनच्या तिकडे- चौकापासून तिकडे तिथं पाईप सरळ गेले, ती बरोबर. बेगर वस्तीला गेलेल्या राष्ट्रीय पेयजलची. आता आपण काम करताना बेगर वस्तीवर त्यावेळेला बोळा आहे, बेगर वस्ती या ही सगळ्या वस्त्या त्यावर आहेत. आता घराची संख्या वाढल्या म्हणून आपण काय करतोय आता की बेगर वस्तीची सेपरेट लाईन पाण्याच्या टाकीपासून ते अधिक चेअरमनच्या घरापर्यंत ती सेपरेट लाईट आता करणार आपण. वाढीवमध्ये तुम्ही घेताय का आता? हो वाडीमध्ये घेतलं. जलजीवनची जुनी पाईपलाईन बंद झाली. तुम्ही आता म्हणताय की काय नाही? नव्हती. जलजीवन. काय झाली pipeline? तुम्ही आता बोलताय का नाही? तर कुठून कुठे टाकली ती सांगा. राष्ट्रीय पेयजलची ती काय आमच्या काळात नाही झाली, त्या अगोदर तो हा, राष्ट्रीय पेयजलची झाली. ते 16-17 झाले ना, ते आपल्या या काळात आमच्या पंचवार्षिकच्या काळात झाली नाही ती. त्या पाईपलाईनचं काय आहे ते आपल्याला त्या पद्धतीने माहिती मागूनही करावं लागेल ना. आता ह्या मिटिंगला तो विषय नाही ना होणार, आता जलजीवनचा विषय चाललाय. त्यावेळी आणि की जलजीवनची कल्पना आता विषय कुठला आला? PVC टाकली ना? नाही, PVC होती. आता नाही, मी काय म्हणतो, आता जर तुम्ही एक्सेसिव्ह बनवताय पालिकरवाडी आणि मग इतर भागात पण नाही करताय करता येईल ना. आता जे वाढीव आपल्याला कुठल्या कुठल्या जुन्या आहेत ते आपण नवीन सर्वेला घेऊन आपण आता पाळेकरवाडीची बरं का, पाळेकरवाडीची तुम्ही आता इथे ग्रामस्थ नाही म्हणजे ही बातमी पाळेकरवाडीच्या लोकांपर्यंत गेलेली नाही की आज मीटिंग आहे. तिथं जी तुम्ही टाकी घेताय ती पूर्णपणे चुकीची घेताय. गाव राहिले वरती, जागा आम्हाला जशी नाही नाही जागा उपलब्ध तिथं फॉरेस्टची जागा आहे. गावच्या माध्यमातून तुम्ही प्रयत्न करावे. तुम्हाला कोणाची तरी जागा घेतली पाहिजे, जागा घेतली पाहिजे, कोणाची तरी 1 गुंठाभर जागा घेतली पाहिजे. कारण की आता कसं होईल, मागचं ती पुढे गेलं पाळेकरवाडीचं. जागा सर्वे करून आपण घेतल्या नाही सर्वे करून घेतल्या, हा. पण त्या जागेवरून पाणी पुरवठा व्यवस्थित होणार नाही. सुरळीत काय सुरळीत पाणी पुरवठा काय होणार पाळेकरवाडीला नाही? काय अडचण होते? पाळेकरवाडी उंचावरती आहे. ते टाकी किती उंचीची आहे आपली? हा कितीही उंचीची असू द्या पण पाळेकरवाडीच्या वरती आता आपल्या पाहिजे. टाकी- तुम्ही काय आहे, तुम्ही ज्या तिथल्या लोकांच्या समस्या आहेत, आज त्या पाळेकरवाडीत कळवलंय का तुम्ही? कुठेही तिथल्या लोकांना समज दिलेली नाही, नाहीतर तिथली लोक इथं आली असती ग्रामपंचायत. गोरखनाथ काय माहितीये का, आजच्या जरी meeting- खाली टाकी बांधली तर ती उंच झाल्यानंतर ग्रॅव्हिटीनं पाणी तिथं नाही जाईल. भाऊ तुम्ही चेकिंग करू शकता. कारण त्याची त्या टाकी कामामध्ये जाडी design वरचं काम आहे, याचं 12 वाढ. मीटर स्टेजिंग हाईट आहे 12 मीटर आणि staging त्याच्यावर ते टाकीचं भांड सरपंच आता आम्ही पाणी- ते अधिकारी सांगतील पाणी जाणार आहे ऐका का ना. संपला विषय अधिकारी सांग तुम्ही अभ्यास करूनच केलंय ना ते होय, होय. मग काय विषय तो? दोन विषय आहेत. फौजीने शेखरनं सांगितलं सर, अंतर्गत पाईपलाईन त्यांच्या म्हणण्यानुसार केलं नाही, त्यांच्या म्हणण्यानुसार मध्ये ते काय झालं त्याची तुम्ही पाहणी करावी आणि त्याच्या म्हणण्यानुसार ते जाऊन एकदा विजिट आणि आता नवीन आणि ती टाकी बाकी एवढा विषय आहे. आता त्याच्यात काय लाईट टाकली का इकडं? हा, ते वाढीव भागाला तिकडे नवीन प्लॉटिंग किती लाईट टाकली? 75 mm. 2.5 इंच. आणि ती टाकी भाऊ आम्हाला मोठी पाहिजे बरं का, त्याची एक आम्ही विनंती करतो. काय पाहिजे? ती टाकी जास्त मोठी पाहिजे त्या टाकीची. झाली नाही पण आता आम्हाला सांगितलं मी ना. कशाप्रमाणे 55 लिटर प्रति माणूस पाणी अकराच्या असतं. हिशोब द्या. तर तिची स्टेजिंग 20 मीटर केली आहे. त्यामुळे तिथून फुल प्रेशरनं पाणी जातं, तसंच पाणी इथं पण जाईल. हा बाई, ह्याचं पण आता दुसरा विषय शेखरदादांनी मांडलाय का नाही, ते साहेबांनी आता काय सांगितले, ते इंटरनल डिझाईन करतील, परत चेकिंग करतील, जिथं गरज आहे सर्वे करतील, हा. तिथं परत ते पाईपलाईन टाकतील आणि main मोठ्या क्षमतेची आपली टाकी होईल. मेन पाईपलाईनचा एक विषय आहे सगळ्यात महत्त्वाचा. माझा डिझाईन पाईपलाईन मेन पाईपलाईनचा एक महत्त्वाचा विषय आहे. आता जी लिकेज होती गौरव बोलते त्या पद्धतीने मेन पाईपलाईन आहे ना, नवीन रस्ता झाल्यामुळे आता ती खाली जाणार तुटलेली आहे. आणि पुन्हा दबली 100 मीटर त्याचं लिकेज झाली. 50 मीटर त्यावेळी वर साठे साहेब आमदारांसमोर होते. आम्ही त्यावेळेस ही सांगितलेली की आम्हाला वर्षात पूर्ण रस्ता नवीनच होईल. पाहिजे. ही पाईपलाईन तुम्ही शेतकऱ्यांच्या रानात न्या, बाजूने घ्या रस्त्याच्या. होते का नव्हते त्या बाजूला आमदार साहेबांना त्यांनी सांगितलं, शब्द दिला. एक pipeline आम्ही जर तशी एक तक्रार आली तर आम्ही एक बाहेर pipeline करतो. नाही, नाही, जाऊन दिला ऐका वाढ. ना, ऐका ना, शेखर दादा कसं आहे माहिती आहे का, शेतकऱ्यांना भरपाई देणार आणि भरपाई देणं इस्टिमेट नसतं. शेतकऱ्यांच्या शेतातून टाकायचं म्हटलं का नाही,
त्यांना भरपाई द्यायला लागते. नाही नाही भाऊ ते नसू द्या, पण ती आता ती तोडलेली आहे ती आमच्या घरावरती नुसती लिकेज काढू नको, आम्हाला आणि पूर्ण नवीन आता बदलून घ्या. आहे ना, ती टाकलेली लाईन आहे HDPE लाईन आहे, जी गॅरंटी वॉरंटी 40 वर्षाची असते. त्याबरोबर कॉन्क्रीट नाही, नाही, GCP ने तोडली आहे. ती काही चेपणार बिपणार नाही. 50 मीटरवर सोडले जीसीपी भाऊ. ओपन टाकली हा, एका ठिकाणी वरच्या बाजूने आहे. मग असं नाही वाटलं. कोण आहे डबोडीचं कोण आहे? डब्बावडीचं कोण आहे का? काय झालं त्यावेळी तो रोड झालेला त्यावेळी सगळे ग्रामस्थ त्यावेळी त्यांनी सांगितलं की पाईप ही रोडच्या साईडने घ्या तिथून. त्यावेळी तिथून आम्ही त्यावेळेस म्हणलेलं की रोडच्या साईडनं, कारण तिथं रोड पण लहान आहे आणि गटार पण छोटा आहे, मग तिथून घ्यायचं ठरलं त्यावेळी, पण ते ग्रामस्थांनी त्यावेळी कोणी करून दिलं नव्हतं तिथून. ते आता साहेब म्हणले ते इकडून रोडच्या इथून फोडून आता टाकून द्या, तर ते करून घेतले. आणि त्याचा सोर्स काय आहे पाणीचा? बोरवेल त्यांचं बोरचं आहे राईट. बोरला पाणी आहे कमी प्रमाणात असते पण ते ऑप्शन नाही आता सध्या. पण ते सुरू कधी होणार? चालू आहे सर. पाणी चालू आहे? होय. गावाला चाललंय. नळ वगैरे दिले सगळ्यांना? हो दिले आता गेले पण ते कर्मचारी पाणी सोडत नाही साहेब, कितीतरी वेळा झाला. कोण आहे का डब्बावडीच्या गावातले कर्मचारी? ते कर्मचारी वरती टाकीत पाणी सोडत नाही, खाली त्या सेंटेक्स मध्ये भरतात. तसं नाही हा. जे आहे ते क्लिअर करतात. हा. आणि तपासणी केलेली आहे तुमच्या आतापर्यंत ठराव मागून की ती योजना की वितरण व्यवस्था जी आहे, पाणी आहे साहेब वस्तीला पण गटांचं सुद्धा पाणी आहे भरपूर, परंतु वितरण व्यवस्था केली ती मी वारंवार आता तुम्ही डोंगरे ना हा मी ह्यांना फोन करून बोलवतोय की या तिथं आपण करून घेऊ. तुम्हाला जर मी त्यांना काय म्हणतोय की समजा तुमचं झाली योजना, जर ह्यात जर तुम्हाला कमी जास्त पैसे लागले तर मी ग्रामपंचायतच्या 15 तयार करून तुम्हाला देऊ शकतो वाढ एस्टिमेट म्हणून, पण ते काम पूर्ण करा. म्हणजे जमिनीतनं पाईप गटारनं पाईप ह्यातनं गेले रस्त्यावरनं गेले आणि ते कनेक्शन ते वर राहिल्यामुळे कनेक्शन सगळे तुटलेले. जनावर जाते ते थोडे थोडे रस्ते आहेत ना त्यांचे, तर त्याला मी काय म्हणलं जे लागेल ते मी तयार आहे सहकार्य करायला. साहेब बरोबर का तुमचं देखत बोललो होतो की बाबा या तिथं आपण करून घेऊ ती योजना पूर्ण. पण तुम्ही या, तुम्ही संयुक्त अण्णासाहेब दोघं आहे ना, संयुक्त व्हिजिट करा. जे काय असेल छोटं मोठं छोटं थोडंच आहे साहेब. छोटं किरकोळ करून टाका. होऊ शकतं ते. तुमचं मला वाटतं काय फायनल झालं नसेल ना? ते झालेलं बिल झाले पाहिजे. ते 2 वर्ष आता साहेब झाले. कसं होतं की डिस्ट्रीब्युशन मी याच्या अगोदर झालं होतं 2023 ला. मी 6 जुलै 23 ला आलो होतो, त्याच्या अगोदर ते डिस्ट्रीब्युशन झालं होतं. योजनेमध्ये फक्त पंपिंग मशिनरी चालू करून टेस्टिंग आम्ही दिली होती. मी स्वतः होतो टेस्टिंग घेताना. फक्त विषय कसा होता की मरळी गावात पण अडचण तीच आहे, रस्ता माणसं शेजारी उकरू देत नाही, घराशेजारी नको म्हणते. त्यामुळे आम्हाला आहे तशी पाईपलाईन करून आम्ही कनेक्शन देऊन पाणी चालू केलं होतं. कारण पण आता ते अण्णासाहेब म्हणतात तसं करा. अडचण सगळी काढलेली आहे साहेब. ओके, म्हणजे अडचण तीच आहे. ग्रामपंचायतच्या मंत्र्यांची काय